आरोप प्रत्यारोपांचा सत्र तर सुरूच आहे, मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे। यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला गेलाय आणि या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घातल्या गेलेल्या आहेत। या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपल्याला कालपासून सगळ्या ताज्या घडामोडींचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि या कार्यक्रमाची तयारी कशी सुरू झालेली आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे का, या संदर्भात आपण ज्ञानेश्वर यांच्याकडून जाणून घेण्यासाठी जातोय। ज्ञानेश्वर, सध्या आम्ही पुणे विमानतळावर आहे। पुणे विमानतळावर पुढच्या काही मिनिटांमध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पोहोचणार आहेत आणि पुणे विमानतळावर जर आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतोय। हेच ते दार आहे ज्या दारातून राहुल गांधी हे बाहेर पडतील आणि या सगळ्या परिसरामध्ये जी सगळी सुरक्षा आहे ती किती मोठ्या प्रमाणात आहे ते आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे कशा पद्धतीनं आजचा हा दौरा असणार आहे या सगळ्या संदर्भानं स्वागतासाठी काँग्रेसचे नेते मोहनदादा जोशी या ठिकाणी विमानतळावरती राहुल गांधींच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दादा, साधारण पुढच्या किती वेळात राहुलजी या ठिकाणी येणार आहेत आणि कशी त्यांची व्यवस्था असणार आहे इथून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत? या देशातील युवकांचं आशास्थान, लोकप्रिय नेते, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचं 25 ते 30 मिनिटांमध्ये पुणे विमानतळावर आगमन होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर हे गेले 4-5 दिवसापासून राहुल गांधीमय झालेलं आहे। या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक खासदार, आमदार या ठिकाणी स्वागताला उपस्थित झालेले आहेत। इथलं स्वागत समारंभ झाल्यानंतर आदरणीय नेते राहुल गांधीजी हे हॉटेल शेरेटन या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी पुणे शहरातील जे आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी त्या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते SSPMच्या ग्राउंडवर सावित्रीच्या लेकींसाठी जो संवादाचा कार्यक्रम आहे त्या संवादाच्या कार्यक्रमाला पोहोचणार आहे। काल जो सगळा राडा झाला ABVPच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, या सगळ्या घटनेची माहिती राहुल गांधींपर्यंत पोहोचवली गेली आहे का? त्यांनी त्याचा काही आढावा घेतलाय का? त्यावरच ते काही बोलू शकतात का? ज्या पद्धतीनं पोलिसांनी लाठीमार केल्याचे देखील व्हिडिओ समोर आले। असे की जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। गेले 3-4 दिवसापासून हजारोच्या संख्येने सावित्रीच्या लेकींनी, विद्यार्थिनींनी ऑनलाईन या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं। संपूर्ण पुण्यात झालेलं वातावरण यामुळे भाजप, अभाविप यांची पायाखालची वाळू घसरलेली आहेत आणि त्यामुळं या कार्यक्रमाला गाळबोट कसं लावता येईल यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले। आज पुणे शहराच्या त्यांच्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी युवा महोत्सव, खाद्य महोत्सव आणि असे मोठे मोठे सर्व मोफत कार्यक्रम आयोजित केलेत की त्यांचा उद्देश हाच आहे की त्या भागातल्या तरुणांनी, विद्यार्थिनींनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून। पण आज संध्याकाळी सभा झाल्यानंतर संपूर्ण देशाला समजून चालेल की पुणे शहरातील सावित्रीच्या लेकींनी जो अभूतपूर्व असा प्रतिसाद आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या या संवादाच्या कार्यक्रमाला दिलेला दिसेल। नक्कीच आपण बघतोय की ही समोरची सगळी गाडी आहे, हा जो सगळा ताफा आहे, राहुल गांधींसाठी हा सगळा ताफा सज्ज झालेला आहे। पुढे जॅमर व्हॅन आपल्याला काळ्या रंगाची या ठिकाणी दिसते आणि हाच सगळा जो ताफा आहे तो पुण्याच्या दिशेनं पुढे जाईल। विमानतळाहून पहिल्यांदा हॉटेलला एक बैठक होणार आहे, नगरसेवक, आमदार, खासदार काँग्रेसचे या सगळ्या भागातले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही पदाधिकारी यांची बैठक राहुल गांधींकडून घेतली जाणार आहे आणि ही बैठक झाल्याच्या नंतर राहुल गांधी पुढच्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी जातील। सगळी तयारी विमानतळावरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा विशेष बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हा जो अलीकडचा सगळा भाग आहे, इथे सगळ्या सुरक्षेच्या मोहिमा राबवल्या गेलेल्या आहेत आणि राहुल गांधी यांच्या आगमनाच्या वेळी इथे कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलिसांकडून देखील खबरदारी जी आहे ती घेतली जाते। सगळी चोख व्यवस्था आणि विमानतळावरती स्वागताची जी तयारी आहे राहुल गांधींच्या ती पूर्ण झालेली आहे।
विमानतळावर पुढच्या 20 मिनिटांमध्ये राहुल गांधींचं आगमन होईल आणि याच समोर दिसणाऱ्या या सगळ्या गाड्यांच्या ताफ्यांमधून राहुल गांधी गणेश, पुढे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.